नव वर्षातील पहिला महिलांचा सण म्हणजे मकर संक्रांती। या वर्षीच्या मकर संक्रांतीला गृहिणीचं बजेट कोलमडणार आहे, कारण मकर संक्रांतीला पूजेसाठी लागणारे साहित्य महागणार आहे। तसेच या मकर संक्रांतीनिमित्त खास मान असतो तो म्हणजे कुंभारापासून बनवले जाणारे खण। या खणांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर चांगल्या प्रकारे मागणी असते, त्यामुळे हे खण बनवण्यासाठी कुंभाराची लगबग सुरू असते। पण ही लगबग सध्या आपल्याला कुंभाराकडे पाहायला मिळत नाही। त्याचं कारण झाले असं की पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे खण सध्या बाहेरून मागवले जात आहेत, कारण सध्या गावाच्या शहरीकरणामध्ये बदल झाला आहे। खण बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे माती। ती माती सध्या शहरीकरणामुळे मिळत नाही, त्यामुळे कुंभाराचा व्यवसाय हळूहळू नाहीसा होत चाललेला सध्या पाहायला मिळतोय। पारंपरिक पद्धतीने कुंभाराकडून बनवले जाणारे खण सध्या बंद करण्यात आले आहेत। आता याच कुंभारांना पुण्याच्या बाहेरील कुंभाराकडून हे खण विक्री करून घ्यावे लागतात, त्यामुळे या वर्षीची मकर संक्रांती परवडणारी नसणारच, कारण मकर संक्रांतीला सर्व पूजेचे साहित्य महिलांना जास्त पैसे देऊन घ्यावे लागणार आहेत। कारण काही ते शेतीकरण वाढल्यामुळं मात्या भेटत नाही आणि सध्या बनवण्याचा कार्यक्रम इथं होतच नाही, कारण का भट्टी लावायला जागा नाही। आम्ही आता सध्या बाहेरून माल आणून इथं लेडीजला संक्रांतीचे सुगडे बिगडे विकतो। ते काम आमचे भाऊ पहिले करायचे। आमचे रघुनाथ गजानन कुंभार हे राहणार कुरुळी हे गावचे आम्ही स्थानिक आहे। हे स्थानिक असल्यामुळे आता ते बनवण्याचं आणि त्यांचं वय झाल्यामुळे ते होत नाही, आणि आम्हाला पण ते जागा नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो, आणि कुठेही इथं परिसरात माती ते अवेलेबल होत नाही, आणि शहरीकरण वाढल्यामुळे भट्ट्या बांधायला जागा नाही। त्यामुळं हे काम आहे ना आम्ही सगळं रेडीमेड आणून बाहेरून आणून विकतो। पहिले जे उत्पन्न होतं ते मात्या आणून आपण स्वतः कष्ट करून बनवायचं, त्यामुळं 50% मार्जिन भेटायचे। पण आता काय 20% 30%वर ते आपण ते समाधान मानलं जातं, कारण का बाहेरून माल आणून ते फुटतूट जास्त होती, आणि त्याचा परिणाम कसं आता लेडीजला आपलं देणं कर्तव्य आहे। हे संक्रांतीचं सण आपला 12 महिने ते जे चालायचं, पहिलं जे संक्रांतीचा उत्सव होता तो आता राहिला नाही। पहिल्यासारखं ते होतं सीझनला ते होत नाही। आता आम्ही जे बनवतो ते बाहेरूनच माल आणून विकला जातो। तिचे जे काम आहे ते पहिलं रात्रीच्या आपण पेटवायला लागायच्या, कारण काही शहरीकरण वाढल्यामुळे दिवसा पेटवत नव्हतो, कारण का ते धुरामुळे लोकांना प्रदूषण असल्यामुळे आम्ही ते करत नाही। त्यामुळे आता भट्ट्या पण बंद झाल्या, जागा अभावी सगळं प्रॉब्लेम आला।